नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, सुधारित पेन्शन योजना लागू। भारताच्या निर्यातीत विक्रमी वाढ, 863 अब्ज डॉलरचा टप्पा पार। सुवेदू अधिकाऱ्याची त्यांच्या स्वयं सहाय्यकाची गोळी झाडून हत्या। धरणग्रस्ताच्या प्रश्नावर सरकार गंभीर, बैठकीत महत्त्वाचे निर्णय। एलपीजी गॅसचे नवे दर जाहीर, घरगुती व्यावसायिक सिलेंडर महागले, स्वस्तावले। शिक्षकांसाठी दरवर्षी 50 तास प्रशिक्षण अनिवार्य, शिक्षण विभागाचा निर्णय। पीएमपीच्या 55 नव्या अंगाराचा प्रस्ताव, 100 एकर जागेची प्रतीक्षा। तरुणाची छेड काढणाऱ्या मद्यपिल्या नागरिकांचा चोप, राजाराम पुलावरील घटना। 8वीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्याने वाद, हायकोर्टात धाव। भरती प्रक्रियेवर योगी आदित्यनाथचा मोठा दावा, विरोधकांवर निशाणा। रमजानची एमपीएससीत बाजी, फौजदार पदाला निवड। 16 वर्षीय मुलगी बेपत्ता, 21 दिवसानंतरही शोध नाही, कुटुंब उपोषणावर। प्रवाशांनो लक्ष द्या, आज 6 तास विमानतळ बंद राहणार आहे। राज्यातील महामार्ग प्रकल्पांना वेग, पुणे सातारा, नागपूर अमरावती मार्ग विकसित होणार। नसरापूर प्रकरणात नवा ट्विस्ट, आरोपी 2015 मध्ये निर्दोष सुटल्याचा दावा। मुंबई ठाणे ते समृद्धी प्रवास होणार जलद, 21 किमी उन्नत मार्गाचा प्रस्ताव। राज्यात उष्णतेचा कडाका, 13 जिल्ह्यांना पावसाचा इशारा। भाविकांसाठी आनंदाची बातमी, भीमाशंकर मंदिर पुन्हा उघडणार। 7/12 उतारा बंद होणार, नागरिकांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड। रेल्वेची मोठी दंडात्मक कार्यवाही, 121 प्रवाशांकडून वसूल केला दंड। 9 ते 11 मे दरम्यान राज्यात पाऊस, गारपिटीचा इशारा। एसी लोकलच्या नव्या वेळापत्रकामुळे प्रवाशांचा खोळंबा, हार्बर्ट मार्गावर संताप। हिंजवडी वाहतूक कोंडी सुटणार, 70 मार्गावर 80 बस धावणार। फुटबॉल खेळताना 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू, परिसरात हळहळ। मुलीवरील अत्याचार प्रकरणी कठोर कार्यवाहीची मागणी, डॉक्टर नीलम गोरे आक्रमक। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।